महायुती तुटणार की राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि आता घटक पक्ष सुद्धा सगळे कामाला लागलेले आहेत। आम्हाला जागा कमी द्या पण युती टिकू द्या असं त्यांचंही म्हणणं आहे। आपण या सगळ्या बातम्या पाहूया या बुलेटिन मध्ये। जागा वाटपाच्या मुद्द्यावर गेल्या 25 वर्षांपासून असलेली शिवसेना भाजप युती तुटण्याच्या मार्गावर असताना आता भाजपनं युती कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। आज पत्रकार परिषद घेऊन भाजपनं शिवसेनेचा 119 जागांचा प्रस्ताव अमान्य असल्याचं सांगत नवीन प्रस्ताव देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। काही वेळापूर्वी म्हणजे 4-4:30च्या दरम्यान पत्रकार परिषद झाली आणि सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ खडसे यांनी सांगितलं की 119 जागा आम्हाला चालणार नाहीत, हे सूत्र आम्हाला मान्य नाही। मात्र आता आमच्याकडून एक नवीनच सूत्र शिवसेनेकडे जाईल असं त्यांनी म्हटलंय आणि अशीही बातमी मिळते की संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाचे नेते भाजपचे मातोश्रीवर जातील आणि हे नवं सूत्र किंवा ही नवी संकल्पना घेऊन ते शिवसेनेला भेटतील। शिवसेनेने आतापर्यंत 59 जागा कधीच जिंकलेल्या नाहीयेत तर भाजपने 19 जागा कधीच जिंकलेल्या नाहीयेत आणि त्या जागांबाबत चर्चा व्हायला पाहिजे असं भाजपने यावेळी म्हटलेलं आहे। पण त्याच वेळी भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीकाही केली आहे। एनडीए मध्ये असताना सुद्धा शिवसेनेने काही मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेतली तरी भाजपने संयम पाळला अशी टीका खडसे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली। महायुती टिकावी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांची युती कायम राहावी ही भावना आजच्या कोर टीम मध्ये सर्वानुमते एकमताने व्यक्त करण्यात आली। भारतीय जनता पार्टीची ही अपेक्षा आहे की 25 वर्षापासून युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत, ही युती कायम राहावी। या अगोदर सुद्धा जेव्हा तणावाचे प्रसंग आले तेव्हा भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने, उदार मनाने युती टिकवण्याच्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न केला। जेव्हा या राज्यामध्ये सन्माननीय शरद पवारांना पंतप्रधान बनवण्याची भाषा शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली तेव्हाही भारतीय जनता पार्टीने संयमाची भूमिका घेत युती टिकवण्याचा प्रयत्न केला। श्रीमती प्रतिभाताई यांना राष्ट्रपती बनवताना युतीचा घटक पक्ष असतानाही काँग्रेसच्या बाजूनी पाठिंबा दिला तेव्हाही भारतीय जनता पार्टीने समजदारीची भूमिका घेतली। जेव्हा आजचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना पाठिंबा देण्याचा निर्णय केला तेव्हाही महाराष्ट्राच्या हितासाठी 11,80,00,000 लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महायुती टिकवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आहे। पण विविध सूत्राच्या माध्यमातून जे प्रस्ताव कधी वर्तमानपत्राच्या माध्यमातून, कधी दूरदर्शन किंवा टीव्हीच्या चॅनल्सच्या माध्यमातून 119 या आकड्यावर ही जी चर्चा फिरते आहे, भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमचं स्पष्ट मत आहे की जागांच्या बाबतीमध्ये युती राहिली पाहिजे, युती टिकली पाहिजे ही स्पष्ट भावना आहे। पण जागांच्या बाबतीमध्ये 119चा प्रस्ताव हा जुना प्रस्ताव आहे। आज 59 जागा अशा आहेत की ज्या शिवसेनेने 25 वर्षात जिंकल्या नाहीत। 19 जागा भारतीय जनता पार्टीने कधी जिंकल्या नाहीत। प्रत्येक जागेचा निकष हा विजयाचा असावा, काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र घडवण्याचा असावा, ही एक माफक अपेक्षा ही भारतीय जनता पार्टीची आहे। विधानसभा जी त्यावेळेस लढत होती 171 जागा शिवसेना, ती आजही 169 जागा लढते आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बाकी 7 लोकसभेच्या जागा कमी झालेल्या आहे। आमचा शिवसेनेला प्रस्ताव असा आहे की ज्या 25 वर्षामध्ये कधी जागा आल्याच नाही निवडून, ज्या जागाच निवडून आलेल्या नाही त्या जागांच्या संदर्भामधली चर्चा व्हावी, त्या जागांच्या संदर्भातल्या काही जागा आपल्याला मिळाव्या ही आहे। म्हणजे भाजपनेच फक्त त्याग करावा आणि शिवसेनेने बाकी आमचा फॉर्म्युला जसाचा तसा राहील ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे आमचा शिवसेनेला आग्रह आहे की आम्ही 7 लोकसभेच्या जागा राज्यसभेत आपल्याला दिल्या, त्याऐवजी त्या जागा कधी निवडूनच आल्या नाही, अशा जागांचा तरी फेरविचार झाला पाहिजे आणि ही युती टिकली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे।